स्टार्ट। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपल्या सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आता साधारण आपला ऑक्टोबर महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये आपलं जे तूर पीक आहे ते साधारण जवळपास 100 दिवस प्लस त्याला झालेले आहेत। आणि या अवस्थेत काय शेतकरी बांधवांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना शेतामध्ये आपले जे तूर पीक असते, तूर पिकाचं हे जे खोड असते, मुख्य खोड, या खोडावरती त्यांना असे साईडला विटकरी आणि मधात असे व्हाईट कलरचे पॅचेस असलेले असे डाग त्यांना दिसून येतात, किंवा आपले विटकरी कलरचे असे डाग पडलेले त्यांना त्यांच्या खोडावरती दिसून येतात। तर हे डाग कशामुळे पडतात शेतकरी बांधवांनो, जे फायटोप्थोरा ब्लाइट नावाचा एक रोग असतो, जो की फायटोप्थोरा कजानी या जैविक जी बुरशी असते, या बुरशीमुळे हा या तुरी पिकावर येतो। तर शेतकरी बांधवांनो, याचा जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर प्रिव्हेंटिव्हमध्ये आणि क्युरेटिव्ह म्हणजे रोग यायच्या अगोदर आणि रोग आल्यानंतर अशा 2 स्टेपमध्ये मी तुम्हाला याचा कंट्रोल सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम रोग यायच्या अगोदर सांगायचं जर झालं तर जेव्हा जून आणि जुलै महिना असतो, जेव्हा मान्सूनचे आगमन जोरात झालेलं असते, त्या ठिकाणी जर आपलं तूर पीक साधारण 1 ते 1.5 फुटाचं जेव्हा झालेलं असेल, त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, जे जैविक एक बुरशीनाशक येते, जे की ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाने येते, आणि एक जैविक एक बॅक्टेरिया येतो जो की सुडोमोनास फ्लोरिसन्स या नावाने येतो। या दोन्हींचे प्रति एकर आपल्याला 1-1 किलो पावडर फॉर्म्युलेशनमध्ये जर असेल, डेक्स्ट्रोज फॉर्म्युलेशनमध्ये जर असेल तर प्रति एकर अर्धा किलो, आणि जर लिक्विडमध्ये असेल तर प्रति एकर 1-1 लिटर या प्रमाणात आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये याची जे आपले तुरीचे खोड असतात त्याच्या भोवती आपल्याला आळवणी करायची आहे। आणि आळवणी करताना म्हणजे जे आपलं पंपाचं नोझल असते ते नोझल करून आपल्याला हे जे खोड असते खोडावर भोवती त्याची आपल्याला आळवणी करायची आहे। आणि आळवणी करताना शेतकरी बांधवांना जमीन आपली निश्चितपणे ओली असणे हे आपल्याला निश्चित करायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, हे झालं प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणजे रोग आल्यानंतर आपल्याला साधारण आता या दिवसात काय करता येईल, किंवा आपल्याला ऑक्टोबर महिन्यात याच्यावर काय उपाययोजना करता येतील। तर त्याच्यात शेतकरी बांधवांनो 2 प्रकारचे तुम्हाला मी उपाययोजना सांगणार आहे। पहिले तर सांगणार आहे तुम्हाला जैविक आणि त्याच्यानंतर केमिकल। तर जैविकमध्ये शेतकरी बांधवांनो, जी सुडोमोनास फ्लोरिसन्स नावाची बॅक्टेरिया आहे ती प्रति एकर आपल्याला 1 किलो, आणि त्याच्याबरोबर जे बॅसिलस सबटिलिस नावाची एक जैविक बुरशी असते ती प्रति एकर आपल्याला जवळपास 500 ml, या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला सर्वप्रथम आपली जी तूर असते ती पूर्ण ओलावून घ्यायची, जेणेकरून जमिनीत भरपूर असा ओलावा असला पाहिजे। आणि त्याच्यानंतर हे पूर्ण जे सुडोमोनास 1 किलो आणि बॅसिलस सबटिलिस अर्धा लिटर हे 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला हे जे तास असते तुरीचं, हे इकडून एकदा घ्यायचं आहे आणि इकडून एकदा। आता फवारणी करताना आपल्याला कसं करायचं आहे, जे तणनाशकाचं कट नोझल असते ते घेतलं तरी चालेल, किंवा आपलं साधं जे ब्लोअर असते, ब्लोअर नोझल ते घेऊन आपल्याला ही जी तूर असते शेंड्यापासून तर जमिनीपर्यंत इथपर्यंत पार आपल्याला ही पूर्णप्रमाणे आपल्याला धुवून काढायचे, जेणेकरून याच्यावरचे जे वरती असलेले स्पोर्स असतील किंवा जमिनीत डिपॉझिट झालेले या बुरशीचा प्रसार मुख्य स्वरूपाने शेतकरी बांधवांना जमिनीच्या मार्फत होतो। तर जमिनीत असलेले डिपॉझिट झालेले स्पोर देखील ते जे सुडो आणि मिलेस्टिन हे मारण्याचं काम करतील। आणि शेतकरी बांधवांनो, हे झाले समजा केमिकल उपाय, जैविक उपाय। याच्यानंतर तुम्हाला जर केमिकल यूज करायचं झालं तर कोणत्याही चांगल्या ब्रँडचं मेटॅलेक्झिल 35% प्लेन, किंवा मेटॅलेक्झिल मॅन्कोझेब कॉम्बिनेशनमधलं, किंवा मेटॅलेक्झिल प्लस आपलं ब्लू कॉपर म्हणजेच आपलं कॉपर ऑक्झिक्लोराइड असं कॉम्बिनेशनमधलं सुद्धा कीटक हे बुरशीनाशक चालू शकेल, किंवा प्लेन ब्लू कॉपर म्हणजेच आपलं ज्याच्यात की कॉपर ऑक्झिक्लोराइड येते, असे 4 कॉम्बिनेशनमध्ये आपण घेऊ शकता। आणि त्याच्याबरोबर आपल्याला स्ट्रिप्टोसायक्लिन जे आहे ते निश्चितपणे घ्यायचं आहे, कारण की जी रोगप्रतिकार शक्ती असते ती जास्त प्रमाणात आपले जे तूर पीक आहे त्याची ते वाढवण्याचं काम करते। तर शेतकरी बांधवांनो, आपण सुद्धा आपल्या तूर पिकावर जर असे चट्टे दिसत असतील तर वेळीच सतर्क होऊन जास्तीत जास्त प्रमाणात जे उपाययोजना मी तुम्हाला सांगितलेली ती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। जमला?